खोटं बोलतोय कोर्टात. हा ए ओठ नाटकी करतोय का झोपायची? आत्ता कुलपून लावलं. चावी दे लवकर. चावी दे. ह्याला काढणार मी. सुधाकर काय चाललंय? साहेब मी ह्याला सोडणार नाही. मला फक्त एकदा संधी द्या. ह्याला मी फोडून काढणार आहे. नंतर कुणा कुबल काय नाही. माझी नोकरी गेली साहेब. अरे तू काय जत्रेत आलायस का तू? एकदा पाळण्यात बसू द्या, एकदा मला बंदुकीनं फुगा फोडू द्या. जत्रा आहे काय? पोलीस स्टेशन आहे. तू पोलीस आहेस कसा वाघ? तुला सांगितले ना मी जरा रागावर नियंत्रण ठेवायला शिक. इकडे सर ये. कोर्टाने सांगितले तपास करा. साहेब आत्ता कसला तपास? गुन्हा कबूल केला की यांनी? कोर्टाने सांगितले ना तपास करा. करू आपण तपास. मला माहिती नाही काय खून बिन काय केलेलं नाही. फंगा आहे नालाय का एक नंबरचा. दिशाभूल करतोय आपली कोर्टाची. त्याला काहीतरी मोठे गुन्हे लपवायचे म्हणून चाललाय याचा खेळ हा सगळा. साहेब तुम्हाला काय असं वाटतं ह्याने खून केला नाही? ते जोगिंदर कसा आहे? वकील युगंधर धर्मेंदर साहेब हुशार वकील वाटतो. म्हणजे त्याच्याबद्दल असं ऐकलंय आतापर्यंत की तो एक पण केस हारला नाही. हुशारच असेल ना? काय झालं साहेब? तो या केस मध्ये जरा जास्तच लक्ष घालतोय. आणि बरीच माहिती आहे त्याला. वाजवीपेक्षा जास्त माहिती. मग ती त्यालाच कशाला माहिती पाहिजे? ती माहिती आपल्याला पण माहित पाहिजे ना. ती काढावी लागणार. ओके ठीक. हो सर यायचं. ज्याला जास्त माहिती असते तो तात्काळ माझ्या नजरेत भरतो. याला तर वाजवीपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे त्या लालीचा आणि गोपाचा परस्पर काटा तर निघाला. आता आहे ना सगळी इस्टेट माझ्या सुधाकरला मिळेल. बाई त्याची नोकरी तेवढी जायला नको होती. फुला अगं रडू नकोस. मी बघतीया तू कोर्टातनं आल्यापासून तोंडातनं एक बी शब्द काढला नाही. अगं कळतंय मला तुझं आईचं काळीच. पण तू आपला गोपाळ नाहीये. अगं जा जेवण बनव आणि तू कामात गुंतलीस ना तर तेवढं तुझं मन रमल. जा जा स्वयंपाक बनव जा. रंजे अगं तू तरी कर की. उठ उठ की रंजे. आई काय सांगते? जा जरा बोड हलव. अप्पा ए अप्पा